श्री चक्रधर कलियुगाचा उद्धरता अवतार, त्या अवताराच्या अतिशय प्रवृत्तीला पात्र असलेली महादायिसा आणि या महादायिसाला स्वामी चक्रधांनी सांगितलेलं श्रीकृष्ण चक्रवर्तीचं चरित्र आपण श्रवण करत आहात. बऱ्याच दिवसापासून स्वामींचं हे चरित्र आपण श्रवण करत आहात. त्या माध्यमातून आपण श्रीकृष्ण चक्रवर्तीची अपूर्ण लीला सोडलेली होती. लहाशी आली, त्या खांबाजवळ असलेल्या माणसाला खायला लागले. ते पिले, त्याला खायला लागले, तेव्हा लहाशी म्हणते नको, या युद्धामध्ये पांडव जिंकणार आहे, कौरव हारणार आहे. ही कथा आपण काल श्रवण केली. आता युद्ध सुरू होणार. त्या युद्धाच्या माध्यमातून अनेक ज्याचे त्याचे सैन्य राजे एकत्रित झालेले आहेत. आणि अशा वेळेस पाताळामध्ये पद्मावती नावाची एक भीमाची पत्नी, त्या पद्मावतीला समजलं कौरव पांडवांचं युद्ध आरंभ झालेलं आहे. असं त्या पद्मावतीने ऐकलं आणि तिच्या मुलाला म्हणजे भीमाचा मुलगा बभ्रुते, बब्रुवाहन, त्याला ती म्हणते अरे तुझ्या पूर्वजांचं झुंज मानलेलं आहे आणि तू इथेच राहतो, तू जात नाही का युद्धामध्ये? काय हरकत नाही म्हणे, मी चाललो. त्याच्याजवळ 3 बाण होते. 3 बाण घेतले आणि तो युद्धासाठी निघालेला आहे. मग आई विचारते तू कोणाकडून लढशील? असा प्रश्न पद्मावतीने त्या बब्रुवाहनाला विचारलेला आहे. तू कोणाकडून लढशील युद्धामध्ये? तेव्हा तो म्हणे जे हरायला येतील त्यांच्या बाजूने मी लढेन. विजयी झाले ते विजय होऊ देणार नाही, जे ज्यांच्यावर हरायची पाळी आली त्याच्या बाजूने मी लढेल. आता हे असा मातेचा आणि पुत्राचा संवाद आहे आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने हा ऐकलेला आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती दूरदर्शी आहेत. श्रीकृष्ण चक्रवर्तीने ते ऐकलं. आता श्रीकृष्ण चक्रवर्तीला वाटलं हा जर जिकून हरेल तिकून जर राहिला तर आलाच का नाही पंचायत परत. मग श्रीकृष्ण चक्रवर्तीने ब्राह्मणाचं रूप घेतलं. ब्राह्मणाचं रूप घेऊन जवळ आले. कुणीकडे चालले म्हणे? त्या बब्रुवाहनाला विचारतात. ते म्हणे मी बब्रू भीमसेनाचा पुत्र आहे, पाताळामध्ये राहतो. कुठे जाता? म्हणे कौरव पांडव युद्ध करत आहेत,
त्या ठिकाणी मी चाललेलो आहे. मग कोणाच्या बाजूने लढशील, अशा त्या ब्राह्मणाने बब्रुवाहनाला विचारलं. तेव्हा तो म्हणतो, अडलेच्या बाजूने मी लढेन. जो जिथं अडला त्याच्या बाजूने मी उभा राहील. श्रीकृष्ण चक्रवर्ती विचार, हा बब्रू येसनावीर खूप शूर होता, पराक्रमी होता, आणि त्याच्याजवळ 3 कांड्या होत्या. मी सांगितले 3 बाण, 3 कांड्या. श्रीकृष्ण चक्रवर्ती विचारतात, या 3 कांड्या कशा करता घेऊन चालल्या, या 3 काय होणार आहे युद्धामध्ये. तेव्हा तो बब्रुवाहन म्हणतो, या 3 कांड्या काही साधारण समजू नका. या 3 कांड्यामधली एक कांडी स्वर्गाचा नाश करेल, एक कांडी पाताळाचा नाश करेल, आणि एक कांडी मृत्यू लोकाचा नाश करेल. म्हणजे 3 कांड्या 3 याचा नाश करू शकतात, एवढी पात्रता या 3 कांड्यामध्ये, 3 बाणामध्ये आहे, अशा माहिती बब्रुवाहनाने श्रीकृष्ण चक्रवर्तीला ब्राह्मणाच्या वेशात दिली. ते म्हणतात असं शक्य नाही, असं होणार नाही. एका बाणामध्ये पाताळ, एका बाणामध्ये स्वर्ग, एका बाणामध्ये मृत्यू लोक, असं होणार नाही. ते म्हणे होईल. मग कसं, तर ते म्हणे मी बाण सोडतो, आपण फक्त परीक्षा पाहू. मृत्यू लोकामध्ये बाण सोडतो, शेंदुराच्या माध्यमातून सोडतो. पहा, ज्याला शेंदूर लागेल ते सर्व या बाणाने खलास होतील, असं समजून घ्यायचं. त्याने बाण सोडला. तो बाण श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पायाला सुद्धा शेंदूर लागलं. बाकीच्या पायाला तर लागावं लागलं, श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पायाला सुद्धा शेंदूर लागला, म्हणजे तो उमटला. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, हो सत्य करशील तू, म्हणजे पांडवाची जीत होणार नाही. काय सांगितलं होतं, जो हरेल त्याच्या बाजूने. हरणार कोण होते, कौरव हरणार होते, आणि या कौरवाच्या बाजूने जर लढला असता तर पांडवाची या ठिकाणी हार झाली असती. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीला माहित होतं हारू द्यायचं नव्हतं. मग श्रीकृष्ण चक्रवर्तींनी आपलं रूप दाखवलं. माग म्हणे, प्रसन्न आलं मी, तुला काय पाहिजे. बब्रुवाहन म्हणतो, मी क्षत्रिय आहे, मी कोणाला मागत नसतो, मी कोणाला देत असतो, मी मागत नाही, कोणाला देत असतो. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, नक्की भाग देतो, शपथ सांगतो की कोणी काही मागितलं तर मी द्यायला तयार आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याच्याकडून शपथ घेऊन घेतली. आता शपथ घेतली. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, तुझं शिर दे मला, आता तुझं इथून शिर देऊन टाक मला. तयार आहे म्हणे मी, कारण त्याचं शिर कटलं म्हणजे पांडवाचा विजय होणार. त्याने शिर देऊन टाक, काय हरकत नाही. आणि बराच वेळ प्रयत्न केला, पण श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथं बसलेले आहे, पण त्याचा शिरच्छेद काही होत नव्हता. बब्रुवाहनाचं शिर काही तुटत ना, अनेक प्रकारचे बाण गेले, शिर काही तुटना. काय करावं, काय करावं. तेव्हा तो बब्रुवाहन म्हणतो, माझं शिर कोणाकडूनच तुटणार नाही, फक्त एक माझा बाप आहे, त्या बापाने जर बाण सोडला तर माझं शिर तुटल्याशिवाय राहणार. असा सल्ला श्रीकृष्ण चक्रवर्तीला त्या बब्रुवाहनाने दिला. सकाळी आले. भीमसेन पांडव एकत्र आहे, तो खंबारोहण केलेला आहे. तो खंब्याला एक माणूस धरून राखण करायचे, जोपर्यंत युद्ध सुरू होत नाही तोपर्यंत. एका दिवशी भीमावर नंबर आला. भीमाला म्हणतात, तू त्या खांब्याच्या जवळ रात्री थांबायचं, आणि कोणीची जर चाहूल लागली, कोणी येईल आणि आल्यानंतर तो खंबा जर उपटायचा प्रयत्न केला तर तू त्याला काय करायचं, बाण मारून टाकायचा. असं श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्या भीमाला सांगितलं. भीमसेन तिथं गेलेला आहे, बसलेला आहे. नेमका बब्रुवाहनाची चाहूल लागली. त्याला माहित नाही की हा बब्रुवाहन आहे, फक्त चाहूल लागली माणसाची. माणसाची चाहूल लागताच त्यांनी त्याचं शिर काय केलं,
उडून टाकलं. त्या बब्रू वाहनाचं शिर उडलं गेलं. त्याच्यानंतर भीमाला कळालं, अरे हा तर आपला पोरगा आहे. दुःख करायला लागला. श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथे गेले, भीमसेनाला शांतवन केलं आणि त्या बब्रूच्या याच्यात प्राण होता. तो म्हणतो, जीजी मी युद्ध करू शकत नाही, पण माझी अशी इच्छा आहे, जोपर्यंत युद्ध संपत नाही तोपर्यंत मी युद्ध पाहावं. असं श्रीकृष्ण चक्रवर्तीला त्या बब्रू वाहनाने काय केली, विनंती केली. श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याला आशीर्वाद दिला, जोपर्यंत युद्ध संपत नाही तोपर्यंत तुझा प्राण जाणार नाही. त्याचं ते धड श्रीकृष्ण चक्रवर्ती घेऊन गेले आणि एक आबाथ्याचं झाड, आपण दसऱ्याच्या दिवशी वापरतो, काय म्हणतात त्याला, पानं देतो, त्याचं आपट्याचं झाड, त्या झाडावर त्याला बसवलं उंच आणि तिथून तो संपूर्ण युद्ध पाहणार आहे. अशा प्रकारचं श्रीकृष्ण चक्रवर्तीने या ठिकाणी सुद्धा रणनीती केली आणि त्या बब्रू वनाचं शिर उडून अशा प्रकारचं एका झाडावर उंचावर ठेवलं. आणि जसं तसं युद्धामध्ये कोण हरलं कोण जिंकलं काय होत होतं हे फक्त कोणाला माहित होतं, बब्रू वाहनाला. आणि त्या बब्रू वाहनाला त्या ठिकाणी बसवलं. महादाईचा विचारते, जीजी काय प्रश्न केला असेल महादाईसाने, आपण तर लीळा ऐकून घेतली. महादाईसाने प्रश्न केला, जीजी तो बब्रू वाहनात श्रीकृष्ण चक्रवर्तीला मागताच शिर द्यायला तयार झाला. कोणी देतं का हो? एका झटक्यात मध्ये घेऊन जा शिर. इतक्या प्रकारची उदारता शरीरावर, आपल्या शरीरावर अनासक्ती आणि वचनाला पक्का असलेला बब्रू वाहन एका क्षणामध्ये शिर द्यायला तयार झाला. त्याला काय झालं? महादाईसाठी प्रश्न केले, त्याला काय झालं, त्याशी काय झाले? स्वामी चक्रहांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. बब्रूशी श्रीकृष्ण चक्रवर्ती पासून देहांतरी प्रेम होईल. प्रेमाचे उपाय आहे. त्या बब्रू वाहनाने स्वामींसाठी शिर काय केलं, एका क्षणात देऊन टाकलं. ज्ञानियाच्या दुःखी मरणी ओढवे असं आपल्या स्वामींनी सांगितलं आहे. आणि हा तर परमेश्वराच्या वियोगी दुःखी मरणी ओढवला म्हणून त्याला आमच्या स्वामी चक्रांनी सिद्धांत सांगितला, त्याला देहांतरी, म्हणजे त्या देहातून जेव्हा निघेल त्याचा प्राण जाईल, लगेच त्याला चौकळकीचं प्रेम झाल्याशिवाय राहणार नाही. हा असा आदर्श स्वामी चक्रांनी या चरित्राच्या माध्यमातून भीमाचा पुत्र बब्रू वाहन याचा सांगितला. आणि तो एक प्रेमाला पात्र होणार असा आदर्श स्वामी चक्रांनी ग्वाही आपल्याला या चरित्राच्या माध्यमातून दिलेली आहे. कारण कसं आहे, परमेश्वरावर श्रद्धा, परमेश्वरावर भक्ती, परमेश्वरावर आपलं चिंतन मनन निध्यासन जेव्हा जेव्हा होतं तेव्हा परमेश्वराच्या वियोगे किंवा परमेश्वराने जे काही म्हटलं त्या गोष्टीला तत्पर. जसा हा बब्रू वाहन शिर द्यायला तयार झाला, आपल्या स्वामींच्या काळात सुद्धा नाथोबा नावाचा एक भक्त होऊन गेलेला आहे. नाथोबा नावाचा भक्त स्वामी चक्रांनी सांगावं आणि त्यांनी कळावं. एक मोठा सर्प निघाला पैठणला, भला मोठा, की त्याच्या नसुद्धा फुटकाऱ्यानेच लोक घाबरून पळून जातील असा असलेला. आणि स्वामी चक्रांनी तो पाहिला. नाथोबा होते. स्वामी नाथोबाला म्हणतात, धर. आपल्याला नुसती बेंडकोळी आली तर आपण सर्व बाजूला होऊन मोकळे होत. आणि ते कशाला हात लावायला सांगितला? सर्पाला आवाज. परमेश्वराच्या प्रवृत्तीला जसा बब्रू वाहन पात्र झाला तसाच नाथोबा स्वामी चक्रांच्या प्रवृत्तीला पात्र झाला. हात लावणार. स्वामी म्हणतात, झाले नव्हे, झालं. तुझा जन्म लेखी लागला. असा 1 नाही 2 नाही 3 नाही 7 जन्म लेखी लागले. अशी परमेश्वराची प्रसन्नता आपण प्राप्त करावी.
परमेश्वराच्या प्रसन्नतेच्या माध्यमातून परमेश्वराची प्रसन्नता प्राप्त करायला आपल्याला अधिकरणाची प्रसन्नता प्राप्त करावी लागते. असन्निधान आहे, असन्निधानी पहिले अधिकरणाची प्रसन्नता प्राप्त करावं लागेल, त्यानंतर परमेश्वराची प्रसन्नता पात्र होतो, असं या चरित्राच्या माध्यमातून आपण शिकू. पुढे सैन्य भेद कथन. एकदा महादाईसा विचारते, जी नारायण सैन्य आपल्याला माहित आहे, काल का परवाच आपण ऐकलं, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं मी फक्त एकटा आहे आणि माझी सर्व सेना एका बाजूला आहे, या दोन पैकी कोणाला तरी एक चूज करावं लागेल. तेव्हा आपल्या दुर्योधनाने नारायणी सेना काय केली होती, चूज केली होती, त्याच्यावर आली होती. ती नारायणी सेना श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याला दिलेली होती. कोणाला? दुर्योधनाला. तेव्हा महादाईसाची बुद्धी तीक्ष्ण, महादाईसा जिज्ञासक, विचारशील. महादाईसा म्हणते, दिदी आतापर्यंत तुम्ही सर्व लीळे सांगितले, युद्ध सांगितले, अनेक सैन्य सांगितले, परंतु तुम्ही आपल्या दुर्योधनाला जी नारायणी सैन्य दिलं त्याच्यामध्ये मुख्य होता कृतवर्मा. त्यांचा मुख्य कोण होता? कृतवर्मा. आणि या कृतवर्माला सुद्धा तुम्ही दुर्योधनाच्या बाजूने दिलं, पण त्यांच्या काही एखादं पराक्रम काही ऐकलाच नाही युद्धात, असा प्रश्न महादाईसाने स्वामी चक्रवर्तींना केलेला आहे. त्याचा प्रताप काही नाही, काय ऐकला नाही. गोसावी म्हणतात, आपल्या स्वामींनी ती कथा सांगायला सुरुवात केली. बळीभद्रदेव कुठे गेले? कुठे गेले बळीभद्रदेव? आता कसं आहे, शेवट आला आणि शेवट आल्यावर जरा मागचं विचारणं अत्यंत गरजेचं राहत. झोप झाली, उशी घेऊन यायची, झोपायचं काय अडचण नाही, पण मग उत्तर द्यायचं प्रश्नात. बस आम्हाला फक्त उत्तराची अपेक्षा आहे, बाकी काही. हा, यात्रेला गेले. पहा बरं, यात्रेला गेले, बळीभद्रदेव यात्रेला गेले, ब्रह्महत्या घडली, यात्रेला गेले. हे तुम्हाला समजलं. बळीभद्रदेव गेल्यानंतर आता युद्ध तयार होणार. युद्धाला पहिले 10 दिवस, युद्धाचे पहिले 10 दिवस भीष्म मुख्य राहिला, सरसेनापती. त्यानंतर द्रोणाचार्य 5 दिवस सरसेनापती राहिला. त्यानंतर कर्ण 2 दिवस सरसेनापती राहिला. आणि शेवटचा शाल्व, हा शाल्व 1 दिवस सरसेनापती राहिला कौरवाचा. किती झाले? 18. 10 5 15 2 17 1 18. 18 दिवसाच्या युद्धाचे सरसेनापती त्यांनी सांगून टाकले, असे सरसेनापती झाले. दुर्योधनाने 18 लोकांची व्यवस्था केली. आश्विन शुद्ध प्रतिपदा भीष्मानी रणवट मांडला, म्हणजे रणामध्ये आले. रणामध्ये आल्यानंतर कृतवर्माला श्रीकृष्ण चक्रवर्तींनी, तिकडच्या पार्टीचा आहे कृतवर्मा, कोणाच्या पार्टीचा? दुर्योधनाच्या पार्टीचा आहे. श्रीकृष्ण कोणत्या पार्टीचा? या पार्टीचा आहे. पहा न, किती सुंदर लीळा आहे. त्यांनी काय केलं, त्या कृतवर्माला इकडं बोलवलं. कोणी? श्रीकृष्ण चक्रवर्तींनी. आणि कृतवर्माला बोलवलं, कानात विचारलं, का रे कृतवर्मा, तुझ्या सैन्यामध्ये किती रुपयाला किती कापूस भेटतो? काय विचारलं? किती रुपयाला किती कापूस भेटतो? याच्यावर तो कृतवर्माला काय येणार?
हसायला येईल का नाही? तुम्हाला ते काय येईल? कारण विषय कोणता चालू आहे? युद्धाचा चालू आहे. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याला जवळ बोलून कानामध्ये सांगितलं की किती रुपयाचा किती कापूस तुमच्या सैन्यामध्ये भेटतो. तो हसला, कृतवर्मा हसला, आज्ञा घेऊन परत या ठिकाणी आला. आता हे पाहिलं दुर्योधनाने. संशय खूप वाईट असतो आणि हा संशय आपलं किती मोठं नुकसान करतो. दुर्योधनाने पाहिलं, दुर्योधन कृतवर्माला बोलवतो, कृतवर्माला बोलवतो, तुम्हाला श्रीकृष्ण चक्रवर्तींनी काय संदेश दिला ते आम्हाला सांगायला पाहिजे. कृतवर्मा म्हणतो, काय सांगू राया, संदेशच नाही होता तर सांगायचं काय? संदेश होता का? नाही. अरे संदेशच नाही, काय सांगतो? गोसाव्यांनी माझी रडी केली, म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तींनी माझी गंमत केली म्हणे, म्हणून मी हसलो. दुर्योधन म्हणतो, तू आमच्या बाजूने लढायचं नाही, तुझी कोणतीच सैन्य आमच्या बाजूने लढणार नाही, तुम्ही आमच्या बाजूनं नाही, तुम्ही अशा प्रकारचं इथून निघून जा. कृतवर्मा म्हणतो, काय झालं? नाही नाही, तुम्हाला काहीतरी कानामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीने सांगितलं. म्हणजे रणनीती किती श्रीकृष्ण चक्रवर्तीची सुंदर आहे की आपोआप तेवढं सैन्य काय झालं? कमी होऊन गेलं. कोणी केलं कमी? दुर्योधनाने. म्हणजे अशा माध्यमातून एक असा संशय, हा संशय किती प्रकारच्या आपलं नुकसान करत असतो या चरित्राच्या माध्यमातून सांगितलं. दुर्योधन म्हणतो, पहा आमच्या जवळ राहायचं नाही. कृतवर्मा म्हणतो, आम्ही कुठं जाऊ? आम्हाला गोसाव्याची आज्ञा नाही की तुम्ही यावं वापस, आम्ही इथं लढू. त्यावेळेस कृतवर्मा त्या नारायणी सैनिक घेऊन श्रीकृष्ण चक्रवर्ती जवळ आला. सर्व सैन्याचं सैन्य घेऊन श्रीकृष्ण चक्रवर्ती जवळ आला आणि म्हणतो, दुर्योधन म्हणतो की आमच्या बाजून लढायचं नाही. श्रीकृष्णाला मी तेच पाहिजे होतं. म्हणजे असं का म्हणतो? सांगितले त्यांनी. श्रीकृष्ण चक्रवर्ती नाही म्हणतो ना, जा ना मग द्वारकेला निघून. नाही म्हणतो तो तर द्वारकेला निघून जा. सर्व सैन्य कुठं गेलं? द्वारकेला. मागे जे सांगितलं, इतके घोडे, इतके रथ, इतके पायी चालणारे, हे सर्व सैन्य श्रीकृष्ण चक्रवर्तीचं होतं. एका संशयाच्या माध्यमातून काय विचारलं श्रीकृष्ण चक्रवर्तीने? तुमच्या राज्यात कापसाचा भाव किती आहे? आता तिथे कापसाचा काही प्रश्न होता? पण विचारलं, आणि विचारल्यानंतर याच्या अंतःकरणात संशय आला आणि त्या संशयाच्या माध्यमातून तो म्हणे, तुम्ही माझ्या बाजूनं लढूच नका. संपूर्ण सैन्याचं सैन्य, त्या सैन्यामध्ये भेद केला श्रीकृष्ण चक्रवर्तीने. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणून त्यांना म्हणतात, जा तुम्ही. आणि अशा प्रकारचा ध्वजस्तंभाला हनुमंत राहिला आणि हनुमंतानी ध्वज सांभाळला. अर्जुन देवाने एक बाण सोडला आणि बाणावर लिहिलेलं होतं चिठ्ठीमध्ये, ए महापिते, म्हणजे भीष्म, तू सर्वाचा महापिता आहे, आमचाही आहे, कौरवाचाही आहे, तुम्ही आमच्याशी झुंजायचं नाही. तुम्हाला हेही नातूज आहे आणि हेही नातूज आहे, तुम्ही आमच्याशी झुंजायचं नाही. अशा प्रकारचा बाण यामध्ये चिठ्ठी त्या ठिकाणी पाठवली. आणि झुंजले, जर कदाचित तुम्ही आमच्या बाजूने उभे राहिले तर आमच्याशी बोल द्यायचा नाही. ते लिखित भीष्माने वाचलं. पण काय कराल? भीष्म कशाच्या अधीन होता? शपथच्या अधीन होता. आणि या शपथच्या अधीन असल्यामुळं त्याचं काही एक चाललं नाही. अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तींनी दुर्योधनाची सेना काय केली? या ठिकाणी फोडली. परमेश्वर जेव्हा अधर्माचा नाश करतात ना,
तेव्हा कितीही अधर्म माजलेला असो, कितीही अधर्म बलवान असो, धर्म कितीही कमकुवत असो, परंतु परमेश्वराला जर धर्माचा विजय करायचा असला तर परमेश्वर बिलकुल प्रत्येक गोष्टीतून काय करतात, तो विजय मिळवूनच देतात। अशा प्रकारचं श्रीकृष्ण चक्रवर्तीने या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेलं आहे। आणि त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीचं सैन्य कुठे गेलं, द्वारकेला। दुसरं काय झालं, बळीभद्र तीर्थाला गेला। म्हणजे एवढे चांगले वीर त्याच्यापासून काय झाले, अलिप्त झाले। हा श्रीकृष्ण चक्रवर्तीची असलेली रणनीती, या रणनीतीच्या माध्यमातून आपण सुद्धा एखाद्या वेळी एखाद्याने कोणाच्या कानात काही सांगितलं तर आपण संशयाने घ्यायचं की माझ्याविषयी सांगितलं। अशा लोकांचा गैरसमज होतो, आमच्याकडे बोलतच नाही, आमच्याकडे पाहतच नाही, आम्हाला फोनच करत नाही, दुसऱ्याला फोन करतात। असा गैरसमज जर झाला तर आपली सुद्धा कोणासारखी गत होईल, या दुर्योधनासारखे होईल। म्हणून काय काहीच गोष्टीला अर्थ नसतो, काही गोष्टीला काहीच अर्थ नसतो। कानामध्ये काय सांगितलं की त्यांच्या सैन्यामध्ये किती रुपयाचा, किती दामाला किती कापूस येतो, किती अनिष्टावर तो पळा झाला आणि किती त्याचा विजय व्हावा, असं अर्धी सैन्य त्याच्यातून निघून गेलं। श्रीकृष्ण चक्रवर्तीची प्रमाणेच आमच्या स्वामी चक्रहरनी सुद्धा धांदल बाबाची कथा सांगितली, अशीच खोटं बोलला तो मी। काय झालं, सर्वेचे सर्वे खाली आले। अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीने आमच्या स्वामींचं तत्वज्ञान एकच आहे। आता पुढे सर्वात महत्वाचा चरित्र, ज्याच्यासाठी परमेश्वर अवतरला, भूतलावर श्रीकृष्ण चक्रवर्तीने अवतार धारण केला, ज्याच्यासाठी ती लीळा आज आपल्याला श्रवण होणार आहे। ती आहे युद्ध समयी अर्जुना ज्ञानदान कथन। युद्धाच्या समयी आता परस्परामध्ये युद्ध चालू होणार, अशा स्थितीमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी ज्ञानाचे धडे दिलेले आहेत। ते कसे, ते एकदा गोसावी भट्टाप्रती 5वा थोवा निरोपत होते, मूळ सूत्रीचा 5वा थोवा निरोपत होते। या उपर स्वामी चक्रांनी ते कथा सांगितली। गोसाई म्हणतात, श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुना देवाप्रती म्हणितले, अर्जुन देव हो। वा, युद्धामध्ये आतापर्यंत कधी म्हटलं नाही। आता इकडेही सैन्य, इकडेही सैन्य, मधी रथ उभा आहे, मधी श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे। अशा वेळेस अर्जुनाला श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, अर्जुन देव मी परमेश्वर आहे। आज म्हणताय, इतकं सर्व चरित्र आपण श्रीकृष्णाचं ऐकत आलो, परंतु आज श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाला म्हणतात मी परमेश्वर आहे। असं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाप्रती म्हणितले। अर्जुन देव म्हणतो, कशा असतं तुम्ही परमेश्वर आहे, याला काय प्रमाण? चर्चा प्रवर्तली आहे, श्रीकृष्णाची आणि अर्जुनाची चर्चा सुरू आहे। श्रीकृष्ण चक्रवर्तीने अनेक प्रकारच्या त्यांनी मानलेल्या शंका, त्या शंकेचा परिहार केला। तेव्हा आमच्या स्वामींनी सुद्धा ते असं सुंदर सूत्र सांगितलंय आपल्याला। श्रीकृष्ण चक्रवर्ती निरोपिता अर्जुनाची शंका पारुखीची ना, ते वेळी अपरोक्ष प्रगटिले। सूत्र आहे स्वामींचं। अर्जुन देव आक्षेप रक्षेप करतात, श्रीकृष्ण चक्रवर्ती त्याचं खंडन करतात,
श्रीकृष्ण चक्रवर्ती खंडन करतात, परत तो त्याच्यावर चर्चा करतो. असं खंडन आणि मंडन चालू असताना अर्जुनाची जशी शर सांदिल्या शंका, बाणाला जसं एक बाण गेला की दुसरा बाण येतो ना, तशा अर्जुनाच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला शंका होत्या आणि त्या शंकेचं, प्रत्येक शंकेचं खंडन श्रीकृष्ण चक्रवर्ती करत होते. परंतु काही पारुखीची ना, शंका शांतच होत नव्हत्या. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अपरोक्ष प्रगटिले. अपरोक्ष म्हणजे विश्वरूप. आपण गीता वाचतात, गीतेमध्ये 10वा अध्याय विश्वरूप दर्शन योगो नाम 11 या 11व्या अध्यायामध्ये स्वामी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलेला आहे, अपरोक्ष प्रगटला. मग शंका पारुखली, तेव्हा त्याच्या शंका त्या ठिकाणी थांबल्या. आणि कसा होता अर्जुनाचा भाव? पुसत्या अर्जुनाचा अभिप्रायो, जे श्रीकृष्ण चक्रवर्तीचे परावरत्व स्वतःनी बोलत आहे. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीचं आणि अर्जुनाचं जे शंका होत्या त्या कशा होत्या असं आमचे स्वामी चक्रधर महादाईसाला सांगताय. तेव्हा स्वामी चक्रधर म्हणतात, बाई पुसत्या अर्जुनाचा अभिप्रायो, विचारणाऱ्या अर्जुनाचा हेतू. अभिप्राय म्हणजे हेतू, विचारणाऱ्या अर्जुनाचा हेतू असा होता, जे श्रीकृष्ण चक्रवर्तीचे परा अवरत्व सुचवणी बोलत आहे. दोन शक्ती आहे परमेश्वराजवळ, पर आणि अवर. पर आणि अवर या दोन शक्तीच्या माध्यमातून त्याची शंका होते आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती या दोन भाषेच्या माध्यमातून, या दोन वाणीच्या माध्यमातून त्याचे शंका निरसन करत होते. म्हणजे त्याची जी शंका होती ते श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पर आणि अवर. पर म्हणजे वरचं, अवर म्हणजे खालचं. पर म्हणजे ईश्वराचं, अवर म्हणजे खाली देवतेचं. हे दोन एकत्र करून त्याच्या शंका होत्या. श्रीकृष्ण चक्रवर्ती दोन्ही एकत्र करून त्याच्या शंकेचं काय करत होते? समाधान करत. पुसत्या अर्जुनाची युक्ती श्रीकृष्ण चक्रवर्तीच पर्याय. आता तत्वज्ञानापर लीळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय होईल, डोळे आपले लगेच साथ देतात. एवढी साधी कथा होती, विमानी मारलं, युद्ध आलं, अंक आलं तर आपल्याला झोप लागत होती. आता तर परावरत्व सुचवणी बोलत असे. आपल्याला पर बी माहीत नाही, अवरही माहीत नाही. पर बी खाली ना अवर बी खाली, असं असलेलं आपलं काम आहे. त्याच्यामुळं तेव्हा डोळे इतक्या पटकन काम करत असतात की विचारूच नका. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाची युक्ती श्रीकृष्ण चक्रवर्तीच परिहरते. अर्जुनाच्या शंका, अर्जुनाचे जे संदेह होते ते श्रीकृष्ण चक्रवर्तीच परिहरते. फक्त श्रीकृष्ण चक्रवर्तीच त्या द्वापार युगात परिहार करणारे होते. दुसरा एकही जन्माला आलेला नव्हता की जो अर्जुनाच्या शंकेचं निरसन करेल. फक्त एकटे श्रीकृष्ण चक्रवर्तीच. महादाईचा विचारते, जी गीता कोणी केली? महादाईसा विचारते स्वामींना, गीता कोणी केली? स्वामी म्हणतात, बाई गीता श्रीकृष्णोक्ती एर अवघी व्यास. बाई गीता जेवढी आहे तेवढीची तेवढी श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या मुखातून आहे. बाकीचे जेवढे पुराण आहेत ते व्यासाच्या माध्यमातून आहे. पण गीतेमध्ये व्यासाने आपला एकही शब्द टाकलेला नाही. बाई गीता श्रीकृष्णोक्ती एर अवघी व्यासोक्ती. जिची एर काही गोसावी यांती ते वाक्यबद्ध महादाईशी पुसले श्रीकृष्ण चक्रवर्ती सर्व काही ते श्रेष्ठ. ते कशी आहे गीता? तर ते वाक्यबद्ध, वाक्यमय होती, संस्कृत होती. त्या काळची भाषा संस्कृत होती आणि ते संस्कृत त्या काळचे असल्यामुळे श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं
जे संभाषण होतं तेही कशात होतं? संस्कृत भाषा त्या काळची चालत आलेली भाषा आहे, देवनागरी भाषा आहे. त्या माध्यमातून हे भगवद्गीता आहे आणि हे भगवद्गीता संस्कृतमध्ये असल्यामुळं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याच्यामध्ये पूर्ण तत्वज्ञान ओतून टाकलेलं आहे. फक्त गीता आपल्याला कळाली तर, नाही तर आपलं काय होतं? एकदा काही लोक संदेह करतात, अर्जुनाचं डोकं दुखत होतं. मग एखादी घेतलं अर्जुनाचं डोकं दुखत, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी विचारलं काय करू? अनाशिनो प्रमेयस्य, अनाशींची गोळी घ्या म्हणे. कशासोबत घ्या? तस्मात दुद्धस्व भारत, हे अर्जुना दुधासोबत घे. असे संस्कृतचे आपले विद्वान गीतेचा अर्थ करणारे आहेत. हा त्या श्लोकाचा अर्थ, कारण आपण संस्कृतचे पंडित नाही, परंतु आपण आव्हानतो. एकदा एका मुलगा बापाजवळ गेला, बापाला म्हणतो बाबा बाबा मला संस्कृत शिकवा. अरे संस्कृत एकदम सोपी आहे म्हणजे कशी? प्रत्येक वाक्यावर टिंब ठेवायचं, अनुस्वार दिला की काय होते? संस्कृत तयार होते. मग एकदा काय झालं, बाबा आता कसं? त्यांनी मग वाक्य तयार, बाबम भातम गरमम बेटा फुंकितम फुंकितम खातम, अशी संस्कृत नाही का? नाही. परंतु भगवद्गीता ही सुंदर आहे. प्रत्येक श्लोकाच्या अर्थामध्ये तत्वज्ञान भरलेलं आहे. ते तत्वज्ञान श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाला सांगितलं. तेव्हा श्रीकृष्ण आमच्या स्वामींनी म्हटलं, बाई गीता श्रीकृष्णोक्ती येर अवघी व्यासोक्ती जिजी येर काही, ते वाक्याने बंधलेली आहे. मादाई सांगते जिजी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी 10व्या अध्यायामध्ये सांगितलं सर्व कमीच आहे, श्रेष्ठ ते मी. हे कसं घडेल? 10वा अध्याय वाचा आपण. सर्पानाम वासुकी मी आहे, मृगानांचे मृगेंद्र हो, वैन ते यक्ष पक्षीनाम, प्रत्येक याच्यात जे जे आहे ते मी आहे, असं 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं आहे. लोक ते उचलतात, त्याच्या पुढे जात नाही. परंतु 10व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. महादाईसाला स्वामी चक्रवर्ती सांगितलं, बाई वाचत नाही लोक, ते मी आहे तेवढ्या पुरतं स्वीकार केलेला आहे. परंतु 10व्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक आहे, विष्टभ्याः इदम कृष्णम एक अंशेन स्थितो जगत. या जगामध्ये फक्त एकटा एक कृष्ण अलग आहे, बाकीच्या शक्ती सर्व अलग आहे. अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं. तेच आमच्या स्वामींनी महादाईसाला सांगितलं, तिये तिये शक्तीच्या ठाई अहंता शिकरवणी, ते ते शक्ती आत्मत्वे निरपते झाले. प्रत्येक शक्तीच्या ठिकाणी स्वामींनी अहंता स्वीकार केली आणि ती शक्ती अर्जुनाला सांगत गेले की ही शक्ती मी नाही आहे, माझी आहे. सांगताना श्रीकृष्ण चक्रवर्तीने काय सांगितलं? प्रत्येक गोष्टी हे माझी शक्ती आहे, हा शक्ती मी नव्हे, याच्या वेगळा मी आहे. आणि आमच्या स्वामी चक्रांनी सुद्धा हत्तीचा दृष्टांत देऊन हेच सांगितलं की बा हत्तीचे अवयव आहे, सर्व मिळून काय होतं? हत्ती होतो. तशा प्रकारच्या देवता सुद्धा अलग अलग आहे आणि या देवतेच्या पलीकडे असलेला एक परमेश्वर आहे. अशा प्रकारचं माध्यमातून तत्वज्ञान आमच्या स्वामी चक्रहांनी महादाईसाला सांगितलं. त्या विभूती त्या 10वा अध्याय आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जो अर्जुनाला सांगितला, तोच 10वा अध्याय आमच्या स्वामींनी महादाईसाला सांगितला. आणि सांगितलं की ते महादाईसा म्हणते, गीता कधी निरूपण केली श्रीकृष्ण चक्रवर्तींनी? अर्जुनाला गीता केव्हा निरूपण केली? बाई श्रीकृष्ण चक्रवर्तीने अर्जुनाला ज्ञान दिलं अशा वेळेस. कशा वेळेस? दोन्ही सैन्य रणांगणात आहे, दोन्ही एकमेकावर वार करणार आहेत.
एकमेकाचे कान एकमेकासाठी तयार आहेत. ऐशा समयी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाला ज्ञान दिलं. परमेश्वर कधी कोणाला ज्ञान देईल काही सांगता येत नाही. अर्जुनाला अशा वेळेस ज्ञान दिलं ज्यावेळेस सर्वांचे चित्त विचलित झालेले होते. सर्वांचं एकच ध्येय होतं, युद्ध करावं. आणि त्या माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाला ज्ञान दिलं. मग आदाई सांगते जिजी ते कसं दिलं? गोसावींतात बाई कसं दिलं? अर्जुनाला सांगतात, अर्जुन देव हे गोत्रेज हे तुझा परिवार आहे. हा जो तुझा परिवार आहे, सोयरे असो धायरे असो. माहित आहे तुम्हाला सोयरे धायरे कशाला म्हणतात? तुम्ही कर्मराठीत राहतात, तुम्हाला सोयरे बी आहे धायरे बी आहे. सांगा सोयरे कशाला म्हणतात, धायरे कशाला म्हणतात? मग समजू की आपण कर्मराठीतलं ज्ञान आपल्याला भरपूर आहे. आम्हाला सोयरा बी नाही धायरा बी नाही, पण आम्ही अर्थ सांगू. कशाला म्हणतात? नातेवाईक तर आहेच ना. नातेवाईक तर सोयरे कशाला म्हणतात, धायरे कशाला म्हणतात? हा व्याहीला सोयरे म्हणतात. आणि धायरे सोयरे ठीक आहे, व्याहीला म्हणतात ठीक आहे, मान्य आहे. धायरे कोणाला म्हणतात? का हो तुम्हाला आहे का नाही धायरे? आहे नाही आहे का? मग कोण आहे धायरे? काय म्हणता? सोयऱ्याचे सोयरे म्हणजे धायरे. सोयऱ्याचे सोयरे. तुम्ही जातात ना कधी कधी लग्नाला, माझ्या नणदच्या मुलीच्या नाताच्या मुलाचं लग्न आहे, इतक्या लांब म्हणतात, त्याला म्हणतात धायरे. कर्मराठीपेक्षा आम्ही बरे. मग आम्हाला कोणतंच नातं नाही, पण आम्हाला सगळे नाते स्वामी चक्रांनी तत्वज्ञानाच्या माध्यमातून सांगितले. ब्रह्मविद्या माऊली काय सांगत नाही. आपण म्हणतो फक्त देव ब्रह्मविद्या फक्त मानवाचीच आहे. मानवांनी सांगितलेली ब्रह्मविद्या जर तुम्ही अभ्यासात केली, तुला कर्मराठीत कोणत्याच गोष्टीची अडचण येणार नाही आमच्याकडून. पण तुम्ही ते संपादन केली तर विषय. तुम्ही फक्त समजायचं नाही की मानवाचेच आहे. ब्रह्मविद्या माय माऊली सर्वांची आहे. आणि त्याच्यामध्ये काय नाही सांगितलं जे तुम्हाला माहित नाही, त्या सर्व गोष्टी ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहे. म्हणून अर्जुन देवाला स्वामी चक्र म्हणतात. गोत्रेच परिवार, सोयरे व्याही, धायरे त्याचे सोयरे, सोयऱ्याचे सोयरे ते धायरे. अशा माध्यमातून अर्जुन त्याला म्हणतात गुरु. असा सर्व पाहिलेला आहे तू, आणि तुझ्या अंतकरणात मोह नित्पन्न झालेला आहे. इतकेने तू अशा प्रकारचा हे करतोय. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याला गीता सांगायला सुरुवात केली. युद्धावर गेला, सर्व युद्ध पाहिले, आणि अर्जुन म्हणतो मी आता युद्ध करत नाही. हे सर्व माझे नातेवाईक आहे, हे माझी आई आहे, हे माझे गुरु आहे, हे माझे वडील आहे, हे माझे अमुक आहे. अशा प्रकारचं त्याला कळायला लागलं. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याला गीता सांगितलेली आहे. बाबा या जगात कोणीच कोणाचं नाही, ही गीता प्रवर्तली, ही गीता सांगितली. अर्जुन देवाला म्हणतात, अर्जुन देव म्हणतो मला सर्व गोत्रवध होईल, सर्वांचा परिवाराचा मी वध करेल, हा पाप मला लागेल, मी न झुंजे मी नाही करत. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात तुला तर अभिलाषा होती खूप, तुला तर राज्य पाहिजे होतं, आणि आता काय करतो? आपल्या स्वतःच्या आत्मशक्ती हे करतो. आणि त्यांनी जर मारून टाकलं तर मग काय करतील? तुम्ही बी त्यांचे नातेवाईक आहे. ते कशासाठी उभे आहे? ते कशासाठी उभे आहे? मारायसाठी उभे आहे ना. कोणाला? यांनी जर नाही मारलं तर ते यांना मारल्याशिवाय राहणार नाही. अरे अर्जुना, या जगात
भाऊ कोणाचा नाही, बाप कोणाचा नाही, एकी परमेश्वरे वाचून या जगात फक्त एकुलता एक परमेश्वर आहे. आणि तू असा काय विचार करतो आहे? तुझ्या पोटा किती वेळ आले? अरे तू यांच्या पोटाला गेला, यांच्या उदरी गेला, किंवा तुझ्या उदरी किती वेळ आतापर्यंत आले? अनेक जन्म संसिद्धी ततो याती परामगती. अनेक जन्म गेल्यानंतर संसिद्धी म्हणजे प्राप्ती परमेश्वराची प्राप्त होते. अरे असे कितीतरी जन्मामध्ये तू यांना जन्म दिला, किंवा तुला यांनी जन्म दिला, असे लय जन्म गेलेले आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, मी म्हणेल ते न करशी. रथा खालुती त्याने उडी मारली. त्यावेळी श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याला सावध केलं, बेशुद्ध पडला. श्रीकृष्ण चक्रवर्तीने सावध केलं, परत रथावर बसवलं, आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्या अर्जुनाला पर आणि अवर अशा परावर शास्त्राचं ज्ञान द्यायला सुरुवात केली. गोसावी म्हणतात, अर्जुन सकळी सामग्री म्हणून सर्व सामग्र्या अर्जुनाजवळ होत्या, पण एक वांचून, एक म्हणजे परमेश्वराचं ज्ञान, ते ज्ञान फक्त त्याच्याजवळ नव्हतं, सर्व होतं. श्रीकृष्ण चक्रवर्ती जेव्हा निरूपण करताय, अर्जुनाला प्रभवत नव्हतं. श्रीकृष्ण चक्रवर्तीने बऱ्याच प्रकारे अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केला, प्रपंच हा नाशिवंत आहे. प्रत्येक जो दिसतो आहे हा माणूस सर्व नाशिवंत आहे. याच्यामध्ये कोणीच कोणाचं नाही, जीवच आहे, सर्व जीवच आहे. आज नाही तो उद्या ते तुमच्या अलग होणारच आहे. अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाला निरूपण करत आहे. पण अर्जुनाला प्रबोधिना. त्यावेळेस मात्र श्रीकृष्ण चक्रवर्तीने विश्वरूप दाखवलं. अनेक भुजा, अनेक शिर, अनेक नेत्र, अनेक आयुधे, एवढं मोठं भलं मोठं विश्वरूप दाखवलं. विचित्र प्रकारचं त्या मूर्तीमध्ये दाखवलं, आणि एकमेकाला खाई गिळायला करतो आहे. जगात कोणी कोणाचं नाही रे गो, असं त्या विश्वरूपाच्या माध्यमात प्रत्येक जीव फक्त आपल्या स्वार्थासाठी आहे. स्वार्थ जर पुरा नाही झाला तर त्या ठिकाणी तो त्या ठिकाणून अलिप्त. स्वार्थासाठी एकत्र नाते आहेत, स्वार्थामुळे सर्व एकत्र बोललेले आहेत. आणि हा प्रपंच मिथ्यारूप आहे. मिथ्यारूप आहे म्हणजे खोटा आहे. असा वारंवार श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाला सांगितल्यानंतर शेवटी विश्वरूप दाखवलं. असं भलं मोठी विश्वमूर्ती दाखवली, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे रूप श्रीकृष्ण चक्रवर्तीने दाखवले, अवर दाखवले, असं निरूपण केलं. आणि अर्जुन देवाच्या अंतःकरणात तेव्हा कुठं प्रकाश पडला. अर्जुन देवानी ते पाहिलं आणि नतमस्तक झालं. काय झालं? नतमस्तक झालं. करिष्ये वचनम तव. अर्जुन काय म्हणतो श्रीकृष्ण चक्रवर्तीला? करिष्ये वचनम तव. आता तू जे करशील तसं मी करेल, वचन देतो. तू जसं म्हणशील तसं मी करेल. असं विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याला बोध झाला. याला काय म्हणतात? बोध. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर त्या अर्जुनाला आज कळालाय. बाकीच्या चारचा प्रश्नच नाही. या चारला काय माहीतच नाही काय होत आहे का. पूर्ण भगवत त्या रणसंग्रामावर इतकं सैन्य होतं, कोणालाच काही कळालं नाही. फक्त कळालं ते कोणाला? अर्जुनाला. आणि अर्जुनाला त्या ठिकाणी काय झाला? बोध झाला. आणि तो वचनम करिष्ये वचनम तव. आता तू जे म्हणशील तेच वचन मी तुला काय करेल, कधी तुझ्या वचनाचा भंग करणार नाही. यालाच आमच्या स्वामींनी अनुसरण म्हटलं. काय फरक आहे भगवद्गीता आणि स्वामींचं तत्वज्ञान एकच आहे. आमच्या स्वामींनी सुद्धा सांगितलं, येथ अधीन होईजे येथोनी म्हणितले की जे ते
अनुसरण. आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाला निरोपण केल्यानंतर, अर्जुन नतमस्तक झाल्यानंतर अर्जुन स्वामी श्रीकृष्ण चक्रवर्तीला म्हणतो, करिष्ये वचनम तव, तू जसं म्हणशील तसं मी करेल हे वचन देतो. दोघही अनुसरणाचीच वाक्य आहे, दोघही अनुसरणाचीच व्याख्या आहे. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तीचं जे तत्वज्ञान भगवद्गीता आणि स्वामींनी सांगितलेलं चरित्र तत्वज्ञान हे दोन्ही सारखेच आहे, फक्त आपल्याला समजून घेता आले पाहिजे. पण गीता आली की आपलं डोकं दुखतं. गीतेचा एक एक श्लोक सुवर्ण अक्षरांनी हे करावा असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक श्लोकाचा इतका सुंदर अर्थ आहे, परंतु कधी कधी आपल्याला ते गीता आले की डोकं दुखतं आमचं. आम्हाला गीता नकोच, पण गीता ही सुंदर आहे. आणि गीतेचा विचार जर केला आपण, गीतेच्या तत्वज्ञानाचा स्वामींना जर मान्य नसती गीता, तर आमच्या स्वामींनी महादाईसाला सांगितलं. कधी जेव्हा उत्तर दिशेला स्वामी जात आहे तेव्हा स्वामी चक्रधरांजवळ महादाईसा बसलेली आहे. महादाईसाला म्हणतात, महादाईसा म्हणते जीजी कॅन्सल करा, तुम्ही रद्द करा, जाऊ नका. तेव्हा स्वामी चक्रधरांनी 3 अटी घेतलेल्या आहेत, माहित आहे ना? 3 अटी टाकलेल्या आहेत. लक्ष जाप्य कराल तर ही प्रवृत्ती भंगेल. दुसरी आहे राजा महादेवराव राजा येईल मला बोलवायला तर ही प्रवृत्ती भंगेल. आणि तिसरी आहे माईम भट्ट येईल मी भगवद्गीता वाखाणेल. इतकं भगवद्गीतेवर आमच्या स्वामींचं सुद्धा प्रेम होतं, भगवद्गीतेवर स्वामींचं सुद्धा इतकं आवडी होती. तर आपली ही आवडी त्या गीतेवर तितकीच पाहिजे. त्याच्याबद्दल द्वेषरूपी भावना करायची नाही, किंवा गीता दिसली की डोकं दुखवायचा काम कर. का गीतेचा विषय आला प्रवचनाचा तर माझं डोकं दुखतं, डोक्याला हात लावायचा, हे सुद्धा शास्त्राची अवहेलना आहे, असं श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या माध्यमातून आमच्या स्वामी चक्रवर्तींनी अर्जुनाला सांगितलं आणि महादाईसाला सांगितलं आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने अर्जुनाला सांगितलं. म्हणून ही भगवद्गीता प्रामुख्याने माळवा पंथात चालत आली. जेव्हाही मार्गात गेला, जेव्हा अभ्यास सुरू करायचा, तेव्हा प्रथमतः त्याला काय शिकवले जाते? भगवद्गीता शिकवले जाते. सूत्रपाठ नाही शिकवले जाते. पहिले काय शिकवले जाते? भगवद्गीता शिकवल्या. त्या भगवद्गीतेचं रहस्य इतकं मोठं आहे. त्या भगवद्गीता पुराण अधिक महिना चालू आहे, पुरुषोत्तम मास चालू आहे, श्रीकृष्ण चक्रवर्तीचं आपण चरित्र ऐकतोय. म्हणून आपण सुद्धा गीतेला इतकंच प्रेम लावलं पाहिजे की जितकं महादाईसाने लावलं, जितकं भट्टवासाने लावलं, जितकं अर्जुनाने लावलं, अशा माध्यमातून आपण सुद्धा भगवद्गीता ही आपल्या हृदयात अंतकरणात कोरायला पाहिजे. आणि ते वचन दिल्यानंतर अर्जुन देव युद्धा प्रवर्तला बाई, युद्धाला अर्जुन तयार झालेला आहे. आणि ब्रह्मविद्या उपदेश पांडा, म्हणजे पांडवातला एकच पांडा फक्त अर्जुन, याला तो ब्रह्मविद्या उपदेश झाला. आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की जेव्हा 999 लोक वाया जातात तेव्हा एक जीव उद्धरतो. मनुष्यानाम सहस्रेषु कच्चिदा प्रतिषिद्धे. अर्जुनाने प्रश्न विचारल्यावर आमच्या श्रीकृष्णांनी उत्तर दिलं, मनुष्यानाम सहस्रेषु, 1000 माणसांना परमेश्वर ज्ञान देतात तेव्हा 999 वाया जातात, एक उद्धरीते. अशा माध्यमातून एकाचा उद्धार होतो. ही भगवद्गीताचा उपदेश श्रीकृष्ण चक्रवर्तीने अर्जुनाला केला आणि अर्जुनाला त्या ब्रह्मविद्येचा उपदेश झाला. आणि तो जसा तसा अर्जुन श्रीकृष्णा चक्रवर्तीचा आज काय आला? शिष्य झाला. अर्जुन देव त्या ठिकाणी आले आणि तो युद्धाला तयार झाला.